हॅलो स्टुडंट, गुड इव्हनिंग. कशा आहेत? बरे आहेत ना? आज आपण मॅथ घेतलं, आता इंग्लिश सुरू केलंय. इंग्लिशचे छोटे छोटे वाक्य, फिल इन द ब्लँक्स एज अप्रोप्रिएट वर्ड, म्हणजे योग्य त्या ठिकाणी योग्य ते, म्हणजे तुम्हाला त्याचा अंदाज येईल. यू विल गेट कॉन्फिडन्स टू स्पीक इन इंग्लिश. कोणत्याही परिस्थितीत 3-4 वाक्य तुम्ही स्वतःचे तयार करायचे इच अँड एव्हरी डे. आज बघा इंग्लिश 9, 10, 12 ॲक्टिव्हिटीज. हे बघा, पहिलं आहे द फॅमिली, कुटुंब. द फॅमिली टिंब टिंब ए न्यू टेलिव्हिजन सेट. आता फॅमिली आहे, फॅमिलीमध्ये काय येऊ शकतं? ह्याज येईल का ह्याव येईल? फॅमिली अनेक वचन आहे का एक वचन आहे? बरोबर. इट, फॅमिली इट मध्ये पण येईल. मग इट मध्ये काय येतं? इट हॅज. बरोबर. पण आय हॅव, सी हॅज, ही हॅज, राम हॅज, फॅमिली हॅज, म्हणजे इथं काय येईल? हॅज. हे महत्वाचं आहे. हॅज येईल का हॅव? तर फॅमिली हॅज ए न्यू टेलिव्हिजन सेट. इथं आय असतं तर आय हॅव ए न्यू टेलिव्हिजन सेट. आता दुसरे, देअर टिंब टिंब स्किल डॉक्टर्स. देअर, देअर इथं टी आहे. देअर टिंब टिंब स्किल डॉक्टर्स. प्लुरल आहे का सिंग्युलर आहे? हे प्लुरल आहे, म्हणून ही येईल का? देअर इज अ स्किल डॉक्टर्स, नाही, चुकल. म्हणून प्लुरल असल्यामुळं काय येईल? आर येईल. आर काय येईल? आर येईल. देअर आर स्किल डॉक्टर्स. बरोबर. म्हणजे स्किल म्हणजे काय? कौशल्य. कौशल्यवान डॉक्टरच महत्वाचे. आवर स्टुडंट टिंब टिंब डिसाइडेड टू begin our cleanliness. Our student टिंब टिंब decided to begin our cleanliness. बरोबर की नाही? मग आता our students, इथं प्लुरल आहे का सिंग्युलर आहे? दे येईल ना. स्टुडंट्स अनेक वचन आहे, प्लुरल आहे. मग अनेक वचन असेल तर काय येईल? ह्याव येईल का हॅज येईल? दे हॅव. प्लुरल असल्यामुळे स्टुडंट्स हॅव येणार, म्हणजे इथं काय येईल? हॅव येईल. कळलं? हॅव आणि हॅज हे परफेक्ट झालं पाहिजे तुमचं. अवर स्टुडंट्स हॅव डिसाइडेड टू बिगिन अवर क्लीनलीनेस. बरोबर ना? विद्यार्थ्यांनी काय विचार केला पाहिजे? स्वच्छतेसाठी विचार केला पाहिजे. हेल्दी, हेल्दी माहिती आहे तुम्हाला? हेल्दी अँड क्लीनलीनेस कीप्स डॉक्टर टिंब टिंब. आरोग्य, हेल्दी म्हणजे सशक्त, स्ट्रेंथ, पॉझिटिव्ह, हेल्दी, स्ट्रेंथ, हेल्दी अँड क्लीनलीनेस, स्वच्छ, आरोग्य, स्वच्छ, कीप्स डॉक्टर टिंब टिंब नियर का अवे? अवे. एन ॲपल कीप्स डॉक्टर अवे. तसंच हेल्दी अँड क्लीनलीनेस, स्वच्छता, हा डॉक्टर अवे. AWAY, डॉक्टरला दूर ठेवतो. बरोबर नाही? स्वच्छता. आता पुढे काय? वी टिंब टिंब गोइंग टू रेज अवेअरनेस अबाउट द इम्पॉर्टन्स. वी हे काय आहे? प्लुरल आहे का सिंग्युलर आहे? कळलं पाहिजे तुम्हाला काय? दे, वी, आय, सी, इट. तर दे, वी टिंब टिंब गोइंग टू, भरपूर आपण वाक्य केले. वी टिंब टिंब गोइंग टू रेज अवेअरनेस अबाउट द इम्पॉर्टन्स. मग काय होईल? वी आर गोइंग टू. काय होईल? वी आर. वी आर गोइंग टू रेज अवेअरनेस अबाउट द इम्पॉर्टन्स. म्हणजे अवेअरनेस, काळजी घेणं हे आपलं महत्वाचं आहे. अवेअरनेस. आता पुढचं आहे ट्रू ऑर फॉल्स आहे. प्लॅस्टिक इज ए सिंथेटिक मटेरियल. हे ट्रू असेल का फॉल्स आहे? प्लॅस्टिक, तुम्ही प्रत्येक वेळेचा प्लॅस्टिक पाहताय. प्लॅस्टिक इज ए सिंथेटिक मटेरियल. ट्रू किंवा फॉल्स आहे? हा, हे ट्रू आहे. काय आहे? ट्रू आहे, कारण हे सिंथेटिक मटेरियल आहे. प्लॅस्टिक इज ए सिंथेटिक मटेरियल. सायन्समध्ये आहे, 11वीचे आहे, 12वीचे आहे. कार्बन केमिस्ट्रीमध्ये, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. बरोबर की नाही? आता याला तुम्ही इथे अपोजिट
वर्ड लिहायचा आहे. हार्ड अपोजिट इथं दिलंय ब्रॅकेट मध्ये रफ किंवा सॉफ्ट. रफ किंवा सॉफ्ट. हार्डला काय रफ म्हणू का आपण? नाही, HW. तर हार्ड उलट ते काय येईल? सॉफ्ट येईल का रफ? ओके. 4 किंवा 3 वाक्य करा इंग्लिशचे. थँक्यू.